नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण घेऊन आलेलो आहात। मित्रांनो, वेळ काढून नक्की एकदा हा व्हिडिओ पहा। जेव्हा माझा व्हिडिओ संपेल तेव्हा मला परत तुम्ही कमेंट करून म्हणाल सर हा व्हिडिओ खरंच उपयुक्त होता। मग आता व्हिडिओ जे आहे ते कशाच्या संदर्भात आपण घेणार आहात हा प्रश्न तुम्हाला पडला की नाही? ते म्हणजे पीक विमा संदर्भात। आता सध्या संबंध आपल्या देशामध्ये पीक विमा हे भरलं जातं। मग पीक विमा भरलं जात आहे, मग तुमच्या जिल्ह्यासाठी जे पीक आहेत कोणकोणते घेतलेले आहेत, मग त्यानंतर तुमच्या जिल्ह्यासाठी जे कंपनी असणारी आहे ते कोणती असणारी आहे, मग त्यानंतर तुम्हाला हे पैसे भरायचे आहेत। एका पिकाला उदाहरणार्थ तुम्हाला अर्धा एकर भरायचं असेल, 1 एकर भरायचं असेल, 2 एकर भरायचं असेल, 1 हेक्टर भरायचं असेल, सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी जे काही भरायचे आहे, मग त्याची रक्कम तुम्हाला किती लागते, मग तुम्हाला पैसे हे किती भरायचे आहेत हे तुम्हाला माहिती नसते। तुम्ही काय करतो, जातो पीक विमा भरायला, एका पिकाचं तुम्ही नियोजन करतो, पैसे तुम्हाला किती लागतील त्याचा आढावासुद्धा तुम्हाला माहिती नसते। मग घरून तर पीक विमा भरण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र असेल, CSC सेंटर असेल किंवा या व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी सायबर कॅफेवरती तुम्ही जाता। मग गेल्याच्या नंतर तिथं अमुक पीक भरायचं आहे म्हणून सांगता। मग तिथं काय होतं माहिती आहे का, तुम्ही तिथं गोंधळून जाता, यासाठी एवढे पैसे लागतील, यासाठी एवढे पैसे लागतील। मग नंतर समजते, मग त्यानंतर तो भरणारा व्यक्ती तुमच्याकडून जास्त तर पैसे घेत नाही का, याची पूर्वकल्पना तुम्हाला पाहिजे की नाही? याची पूर्ण डिटेल्स, तुमच्या जिल्ह्यासाठी कोणतं पीक असणार आहे, किती पैसे भरायचे आहेत, किती तुम्हाला पैसे भेटणार आहेत जर तुमचं जे पीक विमा मंजूर झाल्याच्या नंतर, या सर्व गोष्टींची तुम्हाला पूर्वीच माहिती होते। मग हे कशा पद्धतीने माहिती होते याची पूर्ण डिटेल्स, याची क्लिप मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ इथंच स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मोबाईल स्क्रीनवरती नेणार आहे तुम्हाला, साधा कितीही जरी अनाडी माणूस राहिला तर त्याला हे सर्व समजते। मी पूर्ण स्टेप तुम्हाला एकदम सविस्तररित्या सांगणार आहे। चला तर मग मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ आणि पूर्ण अपडेट पाहून घेऊ। मित्रांनो, त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरती क्रॉप इन्शुरन्स नावाचा ॲप सर्च करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही त्याला सर्च कराल, सर्च केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं जो ॲप आहे दिसेल, त्याला इन्स्टॉल करून घ्या। इन्स्टॉल केल्याच्या नंतर ओपन दिसेल, या ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही ओपनला क्लिक कराल, ओपनला क्लिक केल्याच्या नंतर प्रधानमंत्री फसल बीमा योजनाचा जो ऑफिशियल पोर्टल आहे तो ओपन झालेला दिसेल। यामध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील, या ऑप्शनपैकीच तुम्हाला कंटिन्यू विदाऊट लॉग इन या नावाचा जो बटन दिसतो तिसऱ्या नंबरला, त्यालाच तुम्हाला क्लिक करायचं आहे। बाकी कुठेही क्लिक करू नका। किती नंबरला? 3 नंबरला। त्याला जेव्हा तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर परत दुसऱ्या पेजवरती या ठिकाणी तुम्ही आलेलो आहात। दुसऱ्या पेजवरती आल्याच्यानंतर याच्यामध्ये 5 ऑप्शन दाखवले जातील। यापैकी तुम्हाला दुसऱ्या नंबरचा जो ऑप्शन आहे नाऊ इन्शुरन्स प्रीमियम, या बटनाला क्लिक करायचं आहे। कितीही अनाडी माणूस असला तरी सहजरित्या या ठिकाणी समजते। जशा पद्धतीने मी स्टेप फॉलो करण्यासाठी सांगतो तशा पद्धतीने करून घ्या। त्यानंतर सीझनमध्ये तुम्हाला जे खरीप असेल, खरीप निवडायचं आहे। अशा पद्धतीनं तुम्हाला सर्व स्टेप मी सांगणार आहे। आता बघा, सीझन आपण घेतला खरीप हंगाम, त्यानंतर तुमचं जो वर्ष निवडा, त्याच्यानंतर जे योजना कोणती आहे, राज्य कोणतं आहे, जिल्हा कोणता आहे, पीक कोणतं आहे आणि तुम्हाला किती घ्यायचं आहे पीक, 1 एकर, 2 एकर, 2.5 एकर, जेवढं तुम्हाला गुंठा वाईज घ्यायचं तेवढे तुम्ही घेऊ शकता। आता आपण खरीप निवडला, त्याच्यानंतर 2022 प्रधानमंत्री फसल बीमा योजना म्हणजे स्कीममध्ये आपण ते घेतलं। आता तुमचं जो राज्य आहे निवडला, त्यानंतर तुमचा जिल्हा घ्या, यामधून जे जिल्हा तुमचा आहे तो जिल्हा इथं निवडून घ्या। आपण उदाहरणार्थ नांदेड घेतला, त्यानंतर आता इथं पीक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। आता पीक सिलेक्ट करत असताना इथं ध्यानात ठेवा, तुमच्या जिल्ह्यासाठी पीक विमासाठी कोणकोणते पीक घेतलेले आहेत याच पिकापैकी तुम्हाला इथं घेता येईल। या व्यतिरिक्त दुसरा पीक तुम्हाला घेता येणार नाही आहे। जेवढे पिकं आहेत तेवढेच पिकं तुम्हाला इथं सिलेक्ट करता येईल, एवढ्याच पिकांना तुम्हाला विमा भेटणार आहे, बाकीचे कशालाही विमा भेटणार नाही आहे। सोयाबीनला आपण क्लिक केला, सोयाबीन क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला किती 1 एकरमध्ये पेरायचं असेल तर 0.40 करा। ते केल्याच्या नंतर तुम्हाला कॅल्क्युलेट प्रीमियम हा बटन तुम्हाला या ठिकाणी दिसेल। इथं जो खाली ग्रीन पट्टीमध्ये तुम्हाला इथं दिसेल, इथं दाखवतो पहा मी, कॅल्क्युलेट प्रीमियम या बटनाला क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही या बटनाला क्लिक करशाल, क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर पूर्णपणे या ठिकाणी यादी शो होऊन जाईल। तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी असणारी आहे, या ठिकाणी नांदेड जिल्ह्यासाठी जर कंपनी पाहायला गेली
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ही आहे. त्यानंतर जेसम इन्शुरन्स जो आहे तो किती असणारी आहे. त्याच्यानंतर कट ऑफ डेट जी आहे म्हणजे शेवटची तारीख या पिकासाठी किती दिलेली आहे, 31/7/2022 पर्यंत पीक विमा तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना जे सोयाबीन 1 एकरमध्ये पेरलेलं आहे तर तुम्हाला सोयाबीनसाठी 1 एकरला किती पैसे लागतात भरण्यासाठी, या पण गोष्टींची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. 436 रुपये तुम्हाला इथं सोयाबीन 1 एकरमध्ये जर पेरायची असेल तर 436 रुपये तुम्हाला इथं लागतात. आणि त्यानंतर गव्हर्नमेंट हे तुम्हाला देईल 3,869 रुपये 50 पैसे जमा करेल. आणि जर तुमचं जर प्रीमियम मंजूर झाला किंवा तुम्हाला जर पीक विमा मंजूर झाला तर 21,800 तुम्हाला 1 एकरसाठी इथं भेटेल. जेव्हा 436 रुपये तुम्ही भराल, किती एकरसाठी 0.40 म्हणजे 1 एकरसाठी 436 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. गव्हर्नमेंट देईल 3,869 रुपये 50 पैसे. त्यानंतर तुम्हाला मंजूर होईल 21,800 रुपये. हे ध्यानात ठेवा. त्यानंतर आता एखाद्या आपण दुसरा पीक घेतला समजा, आता दुसरा पीक आपण कोणता घेऊया, कापूस घेऊया उदाहरणार्थ. आता कापूस आपण इथं सिलेक्ट करूया. कापूस सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला जो आता इथं उदाहरणार्थ आपण इथं 80 आरमध्ये म्हणजे 2 एकरमध्ये आपल्याला कापूस पेरायचे आहे, त्याला किती पैसे लागतील याचा आपण अंदाज या ठिकाणी पाहूया. आता बघा 0.80 गेलं. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट प्रीमियमला क्लिक केला. क्लिक केल्याच्या नंतर आता या ठिकाणी बघा परत पूर्णपणे यादी या ठिकाणी शो होईल. शेतकऱ्यांना किती भरायचे आहेत, 2300 रुपये भरायचे आहेत. गव्हर्नमेंट किती जमा करेल, 2530 रुपये. आणि जेव्हा प्रीमियम तुमचं मंजूर झाला, जेव्हा पीक विमा तुमचं मंजूर झाला तेव्हा तुम्हाला 46,000 रुपये या ठिकाणी भेटून जाईल. आणि याची कटअप डेट जी आहे ती किती आहे, 31/7/2022च असणारी आहे. हे सुद्धा पीक विमा भरण्याची तारीख 31/7/2022च असणारी आहे. आता दुसरा जिल्हा एखादा निवडूया आपण. आता इथे लातूर निवडून पाहूया. लातूरसाठी किती प्रीमियम असणार आहे, किती पैसे भरायचे आहेत याची पण माहिती आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही सहजरित्या निवडू शकता. आता लातूरसाठी सोयाबीन पाहूया कितीमध्ये, 0.40 म्हणजे 1 एकरमध्ये पाहूया. कॅल्क्युलेटला क्लिक केला. क्लिक केल्याच्या नंतर इथं कंपनी कोणती दिलेली आहे किंवा शेतकऱ्यांना किती भरायचे ते पाहून घेऊया पहिले. आता शेतकऱ्यांना बघा 432 रुपये भरायचे आहेत. इथं गव्हर्नमेंट भरेल 2808 रुपये. त्याच्यानंतर 21,600 या ठिकाणी भेटेल. कटअप डेट जे आहे 31/7/2022 आहे. याची जे कंपनी असणार आहे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी या ठिकाणी लातूर जिल्ह्यासाठी दिलेली आहे. अशा पद्धतीने पूर्ण डिटेल्स तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद.